हे भरलं आहे सगळं. इथे गावात एक नंबर फुल नदी वरती जायचंच नाही आपल्याला लांबूनच बघायचं आहे तो. तुला काय बोलायचं तर मला तिथं आता काय तुझं नाही बरोबर आहे, तुझ्या वजनाच्या हिशोबाने बरोबर आहे. मला ना फोन आला नाही, मी बोललो तुझ्या वजनाच्या हिशोबाने बरोबर आहे. मी बोलल्या तू न शून्या. तर मित्रांनो, आपण आज चाललो आहोत कुठे झालं मान्सूनमध्ये झक मारायला, असं समजून चला. संध्याकाळची 4 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही झक मारायला झालो दोघंजणं, उद्योग नसल्यासारखे. अरे नदी आहे ती, असं काय करतोस तू राजा? ते वाहणारच आहे, ते बघ कसलं वाहत आहे. तुझ्या ना अशी टांग तुझ्या, ती नदी बाहेर नाही. पावसात नदी होते ना, मग तसं बघायला असं मोठा आणि मुळाला तू काय बोलशील, नाला. आमच्या म्हाताऱ्याला म्हातारचं आले, बाकी काय नाही. अरे आता तुला सांगू ना, मी आता ठरवलं आहे, जे तोंडात येईल ना, जे मनात आहे ते तोंडात असतं आपल्या. तसं पण काय प्रॉब्लेम नसतो, डायरेक्ट बोलायचं, काय हे नाही, रॉ ठेवायचं लाईफ. पास झालं, जाम जपलं, जाम काय केलं, पण नाही. लोकांना जर हेच पाहिजे असेल तर माझ्या तोंडातून काय निघतंय, मुक्ताफळं निघतात, अमृत निघतंय की विष निघतंय. हां राईटला. तुला काय दरवेळी काय रस्ता विसरतोस तू? कुठे काढणार? मागच्या वेळी पण इथे झालेलो आपण, तेव्हा गणेश दादा सोबत होता आणि रेक्सॉनमधून आलेलो आपण भिजत. काय हो चालू आहे माझा. ह्यासाठी केला होता अट्टहास, समजला का? समोर बघितला नाहीस तो अजून. लोक घरी जायला निघालेत, आपण आत्ता तिथे पोचायला चाललो. आय थिंक सो आज नसतील आले कोण, मलाच नाही वाटतं आज कोण आले असतील एवढ्या पावसात. हे आहे वरती, ते वरती. मी असं नाही बघ, लांबूनच बघितलं मगाशी, तुझं लक्ष नव्हतं. ते 2-3 चालत तिथे आणि मगाशी वरती गेला, आता हॉरिझॉन्टल करतोय. आयुष्यावर तिथे गाडी उभी असेल तर गाडीला विचार किती लोक घेतात आतमध्ये आज. गाड्या तर आल्याच आमच्या आयला. EV लागली, 9 EV ES XTV 9S लागते. राईटला टाक. हां मग राईटलाच जायचं आहे.
सावकाश चल काही नको करू त्यांना यायचं आहे. हो आपणच आपल्या जांगात जास्त खाजे लोकल लोक ना आपण. माझी गाडी थकली रे. का म्हणजे काय अडकलं नाही गाडी तेवढा फास्ट चढत नाही आता पहिल्यासारखी. या आईच्या गावात घातला पाहिजे जाम लोक आहेत. चल 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 हळूहळू चल फक्त रेंजमध्ये राहा. टाकी आत्ता चालले. पहले से मैं तुझसे जुडा हट रे कानाची टांग तुझ्या. दाद्या रस्ता चांगला घे रे म्हणजे पाणी ओढून जायचं तुला जा. अरे नाही बोलत रे. असं सुंदर रस्त्याने चालतो काय ऐकलं. चुकत नाही मला माहिती आहे. तू आराम कर. तुला नाही जाऊ नाही उंबरकिंडीत जायची आहे कशाला. काकू तिकडे आलेत म्हणून यायला सोबत कॅरी करायचं. मग अरे यार तू समजते नाही हो भाई. डोका बसताय की नाही. सुनेगा नाही हे माझा बुड्ढा आहे ना भेंडी. हा म्हातारा आहे ना. हा म्हातारा झालं आता 50शी क्रॉस झाली सगळं झालं पण भेंडी सुधारायचं नाव नाही घ्यायचं. मग बोरती बोलणार काय मी जसं जगतो तसं तुम्ही जगून दाखवा. अरे हार्ड रग जाम आहे म्हणून तर एकदम सगळं एकदम आरामात करत असतो. गोड्या अरे गोड्या तर गोड्या ते काय आता गोड्या खाऊन कर रग तर रग त्या मायला. शी ढेकर बघ हे कट करायला ही जास्त अभद्र शिवी होती. आणि एवढा पाऊस भरलेला असताना आमच्या अंगातली रग आम्हाला शांत बसून देत नाही. आम्ही आलो इथे आणि हा म्हातारा हे बघा केवढं पाणी भरलं आहे देवा. काय करायचं आता. क्रॉसच करायचं टेन्शन आहे. निघालो होतो राईडला सोबत ड्रोन घेतला आहे पण तो धबधबा बघितल्यानंतर आहे ना राहवलं नाही. आलो इकडे कुठे इथे. हो मला माहिती मी बघितलं नाही काय ते चालूच आहे. मैंने कुछ देखा नहीं जो सुनने नहीं. ते बघ सगळ्यात मोठा काय माहिती तो ओढा तेवढा जातोय ना त्याचा फोर्स जास्त. तो फोन पण घेऊन चाललाय. तो फोन तरी ठेवून देतातच ना. हो येतोय थांब जरा. मला मी हेल्मेट आणि हे काय मला ड्रोन पण बघा वाचवायचं आहे ना सोन्या. अंगातली मस्ती काय शांत बसून देत नाही. पाऊस वाढा झाला. थांब जरा थांब. ये बाहेर मागे. हो जोर वाढला आहे. उगाच टेन्शन नको आहे मला कुठल्या गोष्टींचं.
एक वेळ काय माहिती आहे, आज नाही भेटला तरी चालेल, उद्या घ्यायला येऊ बरं, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. म्हातारा पेटला. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत सिद्धेश्वरच्या प्रसिद्ध जंगलांमध्ये आणि तुम्ही बघताय नेहमीप्रमाणे म्हातारा आपल्याला लीड करताना सिद्धेश्वरच्या जंगलांमध्ये. चायला नुकताच जेवलोय आणि चढणार आहे. हां, आणि त्यामध्ये हे हेल्मेट. हे भगवान, दमलो नाही मी आरामात चालतो. एक तर ते हेल्मेट आहे ना, त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. हे जे वॉटरफॉलचं, कुठल्याही वॉटरफॉलचं हे जे सुख आहे ना, हे बघण्यासारखं असतं. ते कोसळतो आहे आणि त्याचे जे दवबिंदू पसरतात किंवा ते तुषार पसरतात. वा, आणि वारा येतो त्याच्यामध्ये, त्या वाऱ्यामुळे ते अजून मस्त दिसतं. उलटा धबधबा टाईप ते चाललं, तेव्हा वरती आता ते तुषार चालले आहेत. इट्स लाईक उलटा धबधबा, पण नाही, हा आहे सिद्धेश्वर अलिबागचा हक्काचा आमचा धबधबा, जो आता हळूहळू जसं पाऊस वाढतोय तसं तो 11 रूप धारण करतोय. चॉकलेटी पाणी बाहेर येतंय. वाऱ्यामुळे धार चेंज झालं. तर फायनली आम्हाला आमचा ड्रोन शॉट मिळालेला आहे आणि आम्ही ड्रोन शॉट घेऊन आम्ही आता परतीच्या वाटेला पाऊस नेमका थांबलेला आहे. तर चला जाऊया खालती. जाऊन काय होतं माहीत नाही मला किती. हे मगाशी बघितलं तुम्ही येताना केवढं पाणी होतं बाबो, आणि आता उतरायचं आहे. तर यो आमचा एलियन मॅन उर्फ, आता मगाशी तुम्ही ऐकत मी काय काय बोललो ते, त्यासमोर बोलत नाही मी. जाम जपून उतरायला लागतंय हो. तर या वर्षीचा सिद्धेश्वरचा वॉटरफॉलचा ट्रेक झालेला आहे इथे संपन्न. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आवारा भटक्याला, आणि नवनवीन व्हिडिओ येण्याची वाट बघत राहा. यावर्षी काहीतरी अजून खूप काही करायची इच्छा आहे, देवानी साथ. आणि काय म्हणतात त्याला, बँकेने मात केली तर सगळं होणार आणि सगळी गाणी वाजणार. कर्जमाफी झाली पाहिजे. बघा दादा, बघा आमचं काय बोलतं, सगळी कर्जमाफी झाली पाहिजे. सगळ्या कर्जातून सुटलो पाहिजे असं बोल पुढच्या वर्षापर्यंत, तर त्याचा उपयोग होईल. हां, तर जाऊ दे. तर काय बोला तुम्ही, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आवारा भटक्याला. आणि बोललो ना, देवाची कृपा आणि बँकेची मर्जी झाली तर आपण ह्यावर्षी सगळ्या जे प्लॅन केलेले आहेत ते पूर्णतः न्यायचा प्रयत्न करू, एवढं नक्की. तर आता मी तुमची रजा घेतो याच नोटवरती, कारण की पुढे सगळं आता काळोख असणार आहे. झालंच, खाली काय भेटलं ओढायच्या इथे तर दाखवण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत आवारा भटक्याचे बाकीचे जरा व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करा. एवढ्या मेहनतीने आम्ही बनवतो, इथे येतो, शिव्या खाऊन खाऊन आलो मी इथे, माहिती आहे का तुम्हाला. आईला बोलायला सुरुवात केली थांबतच नाही, बस करे चाल.